नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता वाढ होतीये आणि त्यातच अतिशय वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात झपाट्याने वाढतीये. त्यामुळे राज्य सरकारने आता नवे निर्बंध लागू केलेले आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत 5 किंवा त्याहून अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर आता बंदी घातली गेलेली आहे. सोबतच विवाह सोहळे, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये लोकांच्या उपस्थितीवर आता नियंत्रण आणण्यात आलेलं आहे. उपहारगृह, चित्रपटगृह तसंच नाट्यगृह आणि व्यायामशाळांमध्ये 50% उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवले गेले. ख्रिसमस आणि नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली गेलेली आहे. या निर्बंधांचा उपहारगृह आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. आणि याच संदर्भातली माहिती देण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सध्या प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, नाशिकहून आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत आणि औरंगाबादहून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण प्रशांत यांच्याकडे जाऊया. प्रशांत, रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंतचे हे निर्बंध असणार आहेत आणि याचा जो फटका आहे मोठ्या प्रमाणावर उपहारगृह आणि चित्रपटगृहांना, नाट्यगृहांना बसणार आहे. सिद्धार्थ, प्रशांत काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की तब्बल 19 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर करमणुकीची ही जी सगळी जागा आहेत, मग ते नाट्यगृह असो, सिनेमागृह असो, या सगळ्याच ठिकाणचे निर्बंध हे शिथिल करण्यात आले. आणखीन पुन्हा एकदा सुरळीत सगळी व्यवस्था व्हायची वेळ ज्यावेळेस आली, आणखीन त्याच वेळेस कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचा धोकाही वाढला. जगातल्या 110 देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय. मुंबईमध्ये जे परदेशातनं प्रवासी येत आहे, खास करून त्या प्रत्येकाची तपासणी केली जाते. दुबईहून येणाऱ्या प्रत्येकाला रिस्ट्रिक्ट करण्यात आलेलं आहे. हे सगळं होत असतानाच काय पद्धती आहे उपहारगृह आणखीन त्यांची, म्हणजे की आता पुन्हा कुठे आर्थिक गाडा सुरळीत व्हायची वेळ आली. आणखीन त्याच वेळेस पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव हाही वाढायला सुरुवात झाली आहे. मी आता CSTला आहे. मुंबईतला CST म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा चौक, आणि या चौकामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची अशी उपहारगृह आहे की ज्यांचा इतिहास आपण म्हणतोय की आता त्यातलंच हे एक आराम. या आराममध्ये काय परिस्थिती आपण आता बघूया. खरं तर आज शनिवार, त्यामुळे गर्दी नसते. या ठिकाणी प्रत्येक जागा ही जी आहे या ठिकाणी सगळेच जण भरलेले असतात. उभं राहायला जागा नसते, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर असते. पण आज मात्र या आराममध्ये आपण बघतोय की कोणीही दिसत नाहीये, चिटपाखरू दिसत नाहीये. खरं तर 50% या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. पण उपहारगृहांनी जर का कायदा मोडला, नियम मोडला, तर त्यांना सुद्धा 50,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की 50% निर्बंध उपस्थितीचे कंपल्सरी करण्यात आले उपहारगृहामध्ये. पण आज या ठिकाणी 50% काय 100% निर्बंध दिसत आहे. बरोबर सर, आज जरा सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज गर्दी कमी आहे थोडी. हो, पण इथे येणारी गर्दी जी असते तिला नियंत्रण करणं हे कठीण जातं. कसं तुम्ही हे कोरोनाचे सगळ्या उपाययोजना पाळणार आहात? आता आम्ही तिथे काही माणसं उभी करणार आणि सांगणार साहेब त्याप्रमाणे डिस्कशन करून ठेवून बसवायला लागणार माणसं. पण आता हे नवीन निर्बंध आले, किती फटका. आत्ताच कुठे गाडा सुरळीत व्हायला आला होता, काय वाटतं? आता जे आहे त्याला काय करणार, जे नियम आहे ते पाळायला पाहिजे सरकारच्या नियमानुसार. नियम जे आहे ते पाळणं महत्वाचं आहे. आणखीन ते जोपर्यंत आपण शकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातनं दिलासा मिळणार नाही. कारण कोरोनाचे नवीन निर्बंध सरकारनं, म्हणजे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, किंवा त्याचबरोबर WHO डायरेक्शनने जे काही येत आहेत ते अर्थात जे आहेत ते सगळे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आहे. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे निर्बंधाची पाळायची तयारी सगळेच जण दाखवत आहे. आर्थिक गाडा सुरळीत कसा होईल हेही बघणं महत्वाचं आहे. अजिंक्य. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा येणार आहे मी आपल्याकडे. यानंतर आपण नाशिकमधली स्थिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया. नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत आता जमावबंदी असणार आहे. त्यामुळं अनेक गोष्टींवरच्या मर्यादा येणार आहेत. त्यातच म्हणजे एकीकडे ख्रिसमस, दुसरीकडे आता नवीन वर्षाचं सेलिब्रेशन, या सगळ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहेत. लक्ष्मण, काय एकंदरीत या सगळ्याबद्दल सांगता येईल? 31 डिसेंबरची तयारी जी आहे ती हॉटेल व्यावसायिक असतील किंवा रिसॉर्टकडनं पूर्ण करण्यात आली होती. आपल्याला माहिती आहे नाशिक आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आहे आणि या ठिकाणी 31चं मोठं सेलिब्रेशन जे आहे ते केलं जातं आणि त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली होती. मात्र आता रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जे काही निर्बंध लागू करण्यात आलेले आहे, या निर्बंधांमुळे या सर्वच व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. कुठेतरी आता हा गाडा सुरळीत होत असताना अशा प्रकारचे निर्बंध आल्यामुळे पुन्हा एकदा नाराजीचा सूर जो आहे तो उमटताना आपल्याला पाहायला मिळतोय.
हे निर्बंध लागू झाल्यानंतर याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदार मॉल धारक जे आहेत त्यांना बसणार आहे। याचं कारण असं आहे की हॉटेल रेस्टॉरंटमध्ये रात्री 8 किंवा 9 वाजेनंतर नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडून रेस्टॉरंटमध्ये जात असतात, मात्र आता त्याच ठिकाणीचे निर्बंध जे आहेत ते 9 वाजेनंतर त्यांना त्या ठिकाणी बंधन असणार आहे। जी लोक बाहेर पडणार आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यामुळे हॉटेलमध्ये कोण येईल, त्यांच्यापर्यंत कोण पोहोचेल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। राज्यामध्ये इतकी काही भयावह परिस्थिती नसताना देखील अशा प्रकारचे निर्बंध का लादले गेले असा सवाल त्यांच्या सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जातोय। सरकारने वेगवेगळ्या इतर उपाययोजना ज्या आहेत त्या करायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही शहराच्या हद्दी ज्या आहे त्याच्यावर काही बंधन आणा, बाहेरून येणारी लोक जे आहेत त्यांच्यावरती बंधन आणा, मात्र शहरातल्या शहरात जो काही व्यवसाय सुरू आहे त्याच्यावर कुठली बंधनं आणू नका अशी मागणी या व्यावसायिकांची आहे। मात्र हा निर्णय पूर्ण राज्यासाठी लागू असल्यामुळे आता हे नियम पाळावेच लागणार आहे अशी परिस्थिती त्यांची आहे। जर ते नियम पाळले नाही तर स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि त्या कारवाईच्या भीतीने नागरिकांना आणि व्यावसायिकांना अशा प्रकारचे नियम पाळावे लागणार आहे। मात्र व्यावसायिकांनी काही सूचना दिल्यात त्याप्रमाणे ह्या महत्त्वाच्या होत्या की इतर गोष्टींसाठी प्रशासनाने तयारी करावी, मात्र अशा प्रकारचे निर्बंध लादून कुठल्याही प्रकारचा परिणाम जो आहे तो ओमायक्रॉन असेल किंवा रुग्णवाढीवर होणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे। बिलकुल लक्ष्मण, असंच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे। यानंतर आपण औरंगाबाद मधली स्थिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, या नव्या निर्बंधांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे, सोबतच धार्मिक, सामाजिक आणि राजकीय जे मोठमोठे कार्यक्रम सोहळे होत असतात या सगळ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात मर्यादा घातली गेलेली आहे। मात्र खरंच या सगळ्या नियमांचं पालन होतंय का, तशी स्थिती आहे का? राजकीय नेत्यांच्या लग्न समारंभांमध्ये, मोठमोठ्या सोहळ्यांमध्ये गर्दी होतानाची दृश्य सातत्यानं पाहायला मिळतात। सिद्धार्थ, काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येऊ शकेल? अजिंक्य, दुर्दैवाने हे म्हणावं लागेल की हे जे काही सरकार निर्बंध, प्रशासन असेल निर्बंध लावतं ते फक्त सामान्य नागरिकांसाठी आहेत आणि सामान्य नागरिक तो गुमान मान्य करतो आणि त्या पद्धतीने चालतो। राजकीय लोकांचं काय? कारण राजकीय सभा असतील, राजकीय सोहळे असतील, राजकीय नेत्यांचे कार्यक्रम असतील, यामध्ये तुफान गर्दी आहे। आता काल रात्रीच औरंगाबादमध्ये नारायण कुचे भाजपचे आमदार, त्यांच्या पुतणीचं लग्न होतं एका पंचतारांकित हॉटेलमध्ये। त्या ठिकाणी सगळ्या निर्बंधांना हरताळ फासला गेला। मास्क घातले नव्हते लोकांनी, सोशल डिस्टन्सिंग नव्हतं, सॅनिटायझरचा वापर केला गेला नाही। मग हे निर्बंध लादून काय उपयोग आहे? जर राजकीय नेते जर मान्य करत नसतील तर मग निर्बंधाचा काय उपयोग आहे? कारण सामान्य नागरिकांना औरंगाबाद प्रशासनाने मास्क घातला नाही तर 500 रुपये दंड, तुम्ही लस घेतल्याचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला पेट्रोल दिलं जाणार नाही, तुम्हाला राशन भेटणार नाही, तुम्हाला इतर ठिकाणी जायला भेटणार नाही, एवढा कडक निर्बंध। आणि गरीब नागरिक हा गुमान जो आहे हे मान्य करत असतो। मात्र राजकीय नेत्यांचं काय? कारण 15 ते 20 दिवसाआधी ऊर्जा मंत्र्यांची प्रचंड मोठी सभा या ठिकाणी झाली, हजारो लोक त्या ठिकाणी होते। त्या सभेवर कसल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही। मात्र एखाद्या सामान्य नागरिकाचं लग्न असेल तर तिथं मिरवणूक निघाली तर त्याच्यावर गुन्हे दाखल अख्खी वरातच्या वरात पोलीस स्टेशनला जाते। आता नारायण कुचेच्या लग्नामध्ये हजारो लोक काल आले, मास्क घातले नव्हते, तिथे नियमांची पायमल्ली झाली, मग त्या ठिकाणी कुणी बोलणार नाही। म्हणजे मला फक्त सांगण्याचा हाच प्रयत्न आहे की जिल्हा प्रशासनाचे जे काही निर्बंध आहेत ते फक्त सामान्य लोकांसाठी आहे का? राजकीय लोकांना का यामध्ये नियम पाळले जात नाहीत? कुणाची भीती त्यांना नाही? आणि जर बघायचं गेलं हे निर्बंध जे आहेत आता राज्य सरकार, उद्धव ठाकरे यांनी काल जरी जाहीर केले असले तरी औरंगाबादमध्ये हे नियम आधीपासून लागू आहेत। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हे नियम आधीच लागू केलेत। हा अजिंक्य, तुला बोलायचं? बिलकुल सिद्धार्थ, या सगळ्यामध्ये आपण एकीकडे अशी अपेक्षा ठेवतो आहोत की हे निर्बंध, हे नियम ज्या वेळेला लागू केले गेले त्यानुसार आता नागरिकांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी खरं तर करावी। खरंच तशी परिस्थिती सध्या दिसतेय का? कारण आत्ताच कुठे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येतंय की काय असं वाटत होतं। उपहारगृह, नाट्यगृह, सिनेमागृह, इतर आस्थापना हळूहळू आता सुरळीत होत होत्या आणि आता परत एकदा ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका, त्यामुळं लादले गेलेले हे निर्बंध, या सगळ्याचा कुठेतरी जनजीवनावर निश्चितपणे परिणाम होणार आहे। पण हे नियम, हे निर्बंध खरंच काटेकोरपणे पाळले जातील अशी सध्याची स्थिती आहे सिद्धार्थ? अजिंक्य, दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की लोकांची मानसिकता नाही आता कसल्याही
निर्बंधांना अंमलात आणण्याची, कारण लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ते आणखी सावरले गेलेले नाहीत. त्यातच हे नवीन निर्बंध मला माहित नाही पुढे चालून व्यापारी असतील किंवा इतर लोक पाळतील अशातली गोष्ट नाही, कारण मागच्या निर्बंधांच्या वेळेसही व्यापाऱ्यांनी बंड केला होता आणि आता तर हा बंड होईलच ही 100% खात्री आहे. कारण कसल्याही पद्धतीचे व्यवहार सध्या अडचणीत आलेले आहेत. आता कुठं थिएटर सुरू झाले, आता कुठं हॉटेल सुरू झाले होते, आता कुठं लोकांना बाजारात फिरायला मुभा मिळत होती. आणि ही फक्त लोकांची आणखी तक्रार यासाठी नाहीये की हे रात्री ते सकाळी 6 पर्यंत, म्हणजे सामान्य लोकांना याचा काही जास्त परिणाम होणार नाही. मात्र 31 असेल किंवा नवीन वर्षाचं स्वागत असेल यासाठी रात्रभर लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्यासाठी हा निर्बंध अत्यंत महत्वाचा आहे. आणि औरंगाबाद जिल्ह्याचं जर म्हटलं तर एक ओमायक्रॉनचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला आहे, मात्र तो मुंबईला उपचार घेतोय. 40 लोक सस्पेक्ट आहेत जे बाहेर राज्यातून आलेले आहेत, परदेशातून आलेले आहेत, त्यांचे रिझल्ट येणं बाकी आहे. त्यातून काही लोक जर पॉझिटिव्ह आले तर निश्चितच काळजी करण्याची गरज आहे. भले निर्बंध जरी पाळायचे नसतील तर जे काही नियम आहेत ते तरी पाळणं फार महत्वाचं आहे. किंवा मास्क लावून तुम्ही घराच्या बाहेर पडा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा. ह्या जरी गोष्टी अंमलात आणल्या तर एवढे कडक निर्बंध लावण्याची गरज नाही अशी तरी मानसिकता लोकांची आहे. बिलकुल. यानंतर प्रशांत बाग यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. प्रशांत, आपण नाशिक औरंगाबाद मधली स्थिती देखील पाहिली. सर्वसामान्य नागरिक आता या नव्या निर्बंधांना सामोरं जाताना कशा प्रकारे रिॲक्ट करू शकतील? कारण आत्ताच कुठेतरी जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होतं असं दिसत होतं. आत्ताच कुठे वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जाण्याची मुभा मिळत होती. मात्र पुन्हा एकदा हे निर्बंध रात्री 9 आणि सकाळीपर्यंत जरी हे 6 पर्यंत जरी हे निर्बंध असले तरी 31 आणि ख्रिसमसचा माहोल आहे, या सगळ्यामध्ये कुठेतरी लोकांना हे सगळं अडचणीचं वाटू शकतं अशी एकंदरीत स्थिती आहे. अजिंक्य, प्रत्येक व्यक्तीच्या मनाला उभारी देणारे काही दिवस प्रत्येक वर्षात येत असतात. आणखीन त्यातलाच हा एक कालावधी म्हणजे ख्रिसमस, जो आता आपण येतो असं म्हणतो. आणखीन ख्रिसमसला सुरुवात झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाला मानसिक आरोग्य जपण्यासाठी म्हणून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आनंदोत्सव साजरा करण्याची इच्छा असते. आणि याचीच तयारी गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे 21 नोव्हेंबर 2021ला ज्यावेळेस सरकारनं 2005चा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पुनर्विलोकन आदेश जारी केला, त्यानंतर बऱ्याच प्रकारची सवलत मिळाली होती. यामुळे बरेच वेगळ्या प्रकारचे हॉटेल्स असो, ग्रुप्स असो, या सगळ्यांनी 31 डिसेंबर सेलिब्रेशनचं किंवा ख्रिसमस सेलिब्रेशनचं नियोजन केलं होतं. पण ऐन या ख्रिसमसच्या तोंडावर हे रिस्ट्रिक्शन लागू केले, त्यामुळे एक मोठी चिंता नक्कीच वाढली आहे. पण सर्वसामान्य नागरिक जे आहे, ज्यांचं पोट हातावर आहे, ते मात्र हे निर्बंध काही मानायला तयार नाहीये, एकंदरीत असं दिसून येतंय. खरं तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी म्हणून जे बंधनं आहेत ते प्रत्येकाने पाळणं जितकं आवश्यक आहे, तितकंच सरकारी यंत्रणांनी हे नियम आणि निकष हे प्रत्येकाला लागू करणं, कायद्याची कठोर अंमलबजावणी करणं तेही आवश्यक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, हेच खरं आहे. अर्थकारण सुरळीत राहावं, सर्वसामान्याचं घर चालावं हे जितकं आवश्यक आहे, त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. अजिंक्य, बिलकुल, आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे हे निर्बंध, हे नियम पाळावे लागणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना थोडासा त्रास होईल, पण हे राज्य सरकारने जे नियम आता लागू केलेत हे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठीच आहे. त्यामुळे या निर्बंधांचं पालन होईल अशी आशा आपण करूया. प्रशांत, लक्ष्मण आणि सिद्धार्थ, धन्यवाद. आपण ही जी माहिती आपापल्या भागातली दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. दोंडाईचा इथं देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या नावानं रस्त्याचा नामकरण सोहळा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. याशिवाय दोंडाईच्या नगरपालिकेच्या विविध विकास कामांचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं. राजनाथ सिंह यांनी यावेळेला देशातल्या दहशतवाद्यांना सोडणार नाहीच, पण इतर देशांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केल्याचं म्हटलंय. देश स्वातंत्र्यापासूनच दहशतवादाचा सामना करतोय आणि येत्या काळात दहशतवाद संपवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले. कि हमारी सरकार हो अथवा किसी दूसरे दल के नेतृत्व की सरकार हो, हम देश का विकास चाहते हैं. हर सरकारों को हम पूरी तरह से सहयोग करते हैं. यह हमारा चरित्र है. हर सरकारों को हम सहयोग करते हैं और मुझे पूरा विश्वास है कि यहाँ की अघाड़ी सरकार भी अच्छा काम करेगी. ऐसा ना हो जाए कि लोग ये कहते हैं अघाड़ी सरकार है, सब बिगाड़ी सरकार का काम कर रही है. देखिए, इतना याद रखना, देश का रक्षा मंत्री होने के नाते कहकर जा रहा हूं बहनों भाइयों, और अपने पंत प्रधान की 56 इंच चौड़ी सीने के कारण भी मैं कहकर जा रहा हूं मेरे बहनों भाइयों,
भारत माता का मस्तक किसी भी सूरत में झुकने नहीं देंगे, झुकने नहीं देंगे किसी भी सूरत में भारत माता का मस्तक। भारत की धरती से आतंकवाद का सिलसिला समाप्त होकर रहेगा, चाहे और उसकी पड़ोसी यदि अपनी नापाक हरकतों से बाज नहीं आता है तो उसको इसकी बड़ी कीमत चुकानी पड़ेगी। राज्यामध्ये एकामागोमाग एक परीक्षा घोटाळे उघड होत असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। भूमी अभिलेख परीक्षांचं टेंडर सुद्धा जीए सॉफ्टवेअर कंपनीलाच दिलं गेल्याचं उघड झालंय। येत्या 23 जानेवारीला होणाऱ्या भूमी अभिलेख परीक्षेचं काम याच घोटाळेबाज जीए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आलेलं आहे। तर याची पाळंमुळं थेट मंत्रालयापर्यंत असल्याचा देखील आता आरोप केला जातोय। या परीक्षेच्या घोटाळ्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। जीए सॉफ्टवेअर सोबतच हा सगळा घोटाळा फिरताना दिसतोय। म्हणजे एक एक महाभयंकर गोष्टी आहेत। ज्या वेळेला देशमुख यांच्याकडे जीए सॉफ्टवेअरच्या धाड पडली तेव्हा त्यांच्याकडे ज्या लिंक सापडल्या त्या सगळ्या परीक्षेशी संबंधित जीए सॉफ्टवेअर कंपनी आहे, जिचा सूत्रधार देशमुख त्या ठिकाणी आहे आणि सुपे नावाचा अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संगनमत करत हा महाघोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष तुकाराम सुपे यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला असल्याचं उघड झालंय। या कंपनीला काम देण्यासाठी ब्लॅक लिस्टमधून तातडीनं काढून टाकण्याचे आदेश सुद्धा तुकाराम सुपेनं दिलेले होते। मात्र सुपे फक्त मोहरा असून त्याचा बोलविता धनी मंत्रालयात असल्याचा आरोप सुद्धा प्रवीण दरेकर यांनी केलाय। जीए सॉफ्टवेअरचा जो देशमुख आहे हा कोणाशी संबंधित आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकारने हा देशमुख कोण, माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करण्यास इच्छुक असलेला असा हा देशमुख मला माझ्या माहितीत आहे। नाही, आता जेव्हा यांची सखोल चौकशी होईल त्यावेळेला मला वाटतं फार मोठ्या नेत्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत याची पाळंमुळं निश्चित जातील। यानंतर आता आपण पाहणार आहोत त्या दोन कंपन्यांचं वास्तव ज्यांना महाराष्ट्र सरकारचा विशेष आशीर्वाद असल्याचं दिसतंय। अनेक गोंधळ घातले गेले तरी याच कंपन्यांना परीक्षा नियंत्रणाचं काम दिलं जात आहे। या संदर्भातलं नेमकं काय वास्तव आहे, काळ्या यादीतल्या या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत त्याचा आढावा घेऊया आपण। कंपनीचं नाव आहे मेसर्स न्यास कम्युनिकेशन। आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचं काम या कंपनीला दिलं गेलं होतं। देशातल्या अनेक राज्यांमधली ही ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे। देशातल्या अनेक राज्यांमध्ये परीक्षा केंद्र दिली गेली। हजारो परीक्षार्थींचं हॉल तिकीट सुद्धा डबल छापलं गेल्याचं समोर आलं। पिनकोड चुकवल्यानं मोठा सावळा गोंधळ देखील झालेला होता आणि या सगळ्या गोंधळामुळे अखेर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेली होती। पुढची बातमी बघूया। मुंबईमध्ये पुन्हा एकदा खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा बळी गेल्याची दुर्घटना घडली आहे। यानंतर प्रशासनानं तातडीनं या ठिकाणचे खड्डे बुजवले आणि त्यावर डांबरीकरण केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र हा खड्डा जर आधीच बुजवला असता तर शादाब खान नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू झाला नसता। सुमननगर जंक्शनला या व्यक्तीला खड्डा दिसला नाही आणि त्यांची दुचाकी घसरली। त्यात जखमी झालेल्या शादाब खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मुंबईतल्या रस्त्यावर फक्त पावसाळ्यातच खड्डे पडतात असं नाही, तर त्यानंतरही हे खड्डे पडतात। परंतु पालिकेच्या वतीने पावसाळ्यात जे खड्डे लवकर भरण्यात येतात ते मात्र त्यानंतर जे खड्डे पडतात त्याला भरण्यात मात्र उशीर होतो आणि याचाच फटका वाहनधारकांना पडतो। अशीच एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो। ही जी घटना घडलेली आहे ते सुमननगरचा जो जंक्शन आहे त्या ठिकाणी जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सायन पनवेल महामार्ग जो आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आपण बघू शकतो। हेच ते ठिकाण आहे। या ठिकाणावरून जो मुंब्र्यावरून शादाब खान नावाचा व्यक्ती आपल्या परिवारासह म्हणजे पत्नी आणि मुलीसह पायधुनीकडे जात होता अशी माहिती मिळते आणि रात्री 10 वाजेच्या सुमारास या ठिकाणावरून जात असताना त्याची गाडी या ठिकाणी असलेल्या खड्ड्यामध्ये अडकली आणि तो पडला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात सुद्धा नेण्यात आलं होतं, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचं समजते आहे। एकंदरीतच हे जे खड्डे आहेत अनेक ठिकाणी आजही अशाच प्रकारचे खड्डे आहेत। हे खड्डे बुजवण्याचं काम पालिकेच्या वतीनं लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, परंतु
जेव्हा अशा घटना घडतात तेव्हाच ह्या खड्डे जे आहेत ते बुजवण्याचं काम होते. मुंबईतल्या अशा अनेक ठिकाणी अजूनही हे खड्डे आहेत. त्यामुळे जर इतरांचा जीव वाचवायचा असेल तर मात्र हे खड्डे लवकरात लवकर बुजवणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा. ज्यांनी लस अजूनही घेतलेली नसेल त्यांनी तातडीनं लस घ्या. स्वतःही सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबाचंही संरक्षण करा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.